डन 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 हो गया हमारा मिनी ब्लॉग. तर मग दीदीने पण अशा मस्तपैकी टी शर्ट वगैरे घालून आम्ही लोकांनी थोडंसं असं बाहेर नाही गेलो. आम्ही लोक आम्ही कंटाळलो होतो. झोपली ही कुंभकर्णाची दुसरी तिसरी चौथी सगळी बहीण हीच आहे. नमस्कार दीदी. नमस्कार 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 मित्रमंडळी. आमच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अशा प्रकारे आज आम्ही रील शूट करायचा विचार केला. घरी बसल्या बसल्या असंच टाइमपास म्हणून. संडे आहे तर संडेचा कसं तरी काहीतरी वाया घालवला पाहिजे. तसं आम्ही झोपूनच वाया घालवतो. पण आज आम्ही विचार केला काहीतरी कामाचं करूया. आम्ही रील्स बनवले छोट्या छोट्याशा. आम्ही त्या एडिट करून पोस्ट करू. आणि त्याच्यामध्ये दीदीने खूप नाटक केलेलं आहे. छोटीने खूप कॉमेडी केलेली आहे. हे टी शर्ट घातलंय रेड कलरचं. मला सूट करते ना, छान वाटतं ना. फर्स्ट टाइम घातलं मी. आणि दीदीने मच्छरदाणी घातली. दीदी डेंग्यू मच्छर दिसते ना. कमेंट मध्ये सांगा कोण डेंग्यू मच्छर दिसतंय. सॉरी. सांगायचंय तसंही तुम्ही माझ्या बर्थडे बद्दल बघितलं असाल केल्या ब्लॉग मध्ये. सो जे काही श्रुतीने तुम्हाला सांगितलेलं आहे असं हिने काहीच केलं नव्हतं. केक वगैरे काहीही नव्हतं, टॉपही नव्हतं, मला गिफ्टही नव्हते घरातून. हिच्याकडून मला काही नव्हतं. काही दिलं मी सगळं. तुम्ही ह्या मुलीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही ठेवू शकता. मी पुऱ्या तळून आलेली असून ही कुठल्या पुऱ्या तळत होती सांगा. हिच्यावर विश्वास ठेवून चालेल का? रील्स असं बनवलं छोटे छोटे आम्ही याच्यामध्ये टाकू. तुम्ही बघू शकता आम्ही रील्स बनवताना किती नाटक केलेले आहे दोघ जण. नाटक नाही, मी चांगलंच ऍक्टिंग करते. हिलाच नाही जमत. आम्ही एक रील 4 वेळा शूट केली बट ती आमच्याकडून सक्सेसफुल झालीच नाही ना श्रुती. ते पण सांगणार त्या 4 रील्स मध्ये श्रुतीने काय केले ते तुम्हाला दिसेल. असं त्याच्यामध्ये होतं करायचं. तर श्रुतीने टोटली आणि श्रुतीचं रिॲक्शन बघून माझं काही हसं थांबत नव्हतं. आम्ही कधी सिरियस करायचं. आम्ही कधी सिरियस शूटिंग करूच नाही शकत. हिने एकाही त्याच्या आम्ही 3 टेक घेतल्यात काहीतरी. मी तुम्हाला दाखवून येतो. 3 टेक घेतल्यात आम्ही. पण हिने एकाही रील मध्ये पूर्ण स्टेप्स केल्या नाही. असं ही करते. थांब 1 मिनिट. असं करते ही. बघा बघा गेली बाहेर पडली. असं कसं करणार? तो आपण क्रॉप करणार ना. स्टार्ट करूया. कहीं आग लगे लग जावे, कहीं नाग डस जावे. चल 1 2 3 स्टार्ट. टाइमर लावला ना. कहीं आग लगे लग जावे, कोई नाग डस जावे, कभी कखन गिर जावे, चाहे कुछ भी हो जाए, इस टूटे दिल के पेड़ कोई नाग इथे आपल्याची सुरुवात झाली. कभी कखन गिर जावे, चाहे कुछ भी हो जाए. पोस्ट करूया. आमच्याकडून कधी सिरियस व्हिडिओ निघणार नाही बघा. कोसळली आहे. ती डायरेक्ट खाली पडलेली आहे बेडवरून. ती अजूनही हसते. बस एवढं चांगलं ऍक्टिंग केलं तरी असते. मी असं का केलं त्याचं रिझन तुम्हाला दिसेलच त्या व्हिडिओ मध्ये. जेव्हा तुम्ही मी हसते तर तुम्ही छोटी रिएक्शन बघा. साधी भोळी हे लोकांना समजत नाही. खूप साधी सोजवळ. वाव वाव. नाचणारी नाजूक मुलगी. चला कंप्लीट. डन 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 झालं झालं. मग काय मंडळी आपण इथेच ब्लॉग एंड करूया का? तुमच्या डोक्यात लागलं असेल ना. मी असं मारलं येडी असं मारते ते येणार नाही परत आपल्याला बघायला. थर्ड इडियट कुठे येते ना त्याची सांग. आज 2च इडियट्स आहेत. तिसरा इडियट अवेलेबल नाहीये. तो गेलाय भुर्र मम्मीला घेऊन. काहीतरी कारण होतं. तर आमचे रिलेटिव्ह एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर त्यांना बघायला गेलेत मम्मी आणि कोण ग सोनू. थर्ड इडियट सोनू. मम्मी आणि सोनू तिकडे बघायला गेलेत. घेणार 3 इडियट्स तुम्हाला लवकरच एकत्र दिसतील एका ब्लॉग मध्ये. माइन गॉगल. तिचा गॉगल बघितलात का तुम्ही? एडिटिंग वगैरे आता आम्ही करू आणि मग ही रील हा ब्लॉग आम्ही पोस्ट करू. आमचं बाहेर जायचं ठरलेलं तेही सांग ना की आमचं बाहेर ठरलेलं होतं पण दीदीच्या आळसामुळे सगळं फ्लॉप झालंय प्लॅन. मम्मीमुळे का दीदीच्या आळसामुळे? दीदीच्या आळसामुळे आम्ही जाणार होतो कुठेतरी मस्त. खरं रिझन ही झोपली बाई झोपली. ही कुंभकर्णाची दुसरी तिसरी चौथी सगळी बहीण हीच आहे.
तर ही झोपली, त्याच्यामुळे मग मी हिला उठवायचा खूप प्रयत्न केला, मग ही उठली नाही. मी बिचारी एडिटिंग करत होते, तुम्ही काम करत होते, मी सगळं मीच काम केले, सगळं तुम्हाला माहिती, म्हणूनच मी बारीक झाले. जे काय मी बारीक झाले ना ती ह्या सगळ्यामुळे झाले. येस. चला जेवणाला लागायचंय आपल्याला. आपण जरा काय नाही, सगळं जेवण झालेलं आहे. ही आता नाटक करते तुमच्यासमोर, दिखावा करते ही, मला जेवण करायचं. अगं आज आपला मेन्यू आहे ना. आज आम्ही काय बनवणार आहे? आम्ही अजून एक काहीतरी ब्लॉग बनवू आता ह्याच्या पुढचा. हा, त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी असं मस्त विचार केलेला. आम्ही विचार भरपूर करतो पण करत काहीच नाही, सक्सेसफुल होत नाही खरं तर. So, आपला विचार काय आहे? आळस हा माणसाला नडतोच. आता तुम्ही हा आमचा ब्लॉग आळस हा माणसाचा शत्रू आहे. शॉर्ट व्हिडिओसाठी माणसाने आळस हा आयुष्यातून काढला पाहिजे. त्यांना एवढं ज्ञान देशील ते परत येणार नाहीत ब्लॉग मध्ये आपल्या. बस करूया, एंड करूया. टाटा, बाय बाय. लवकरच भेटूयात. इकडे दीदी, इकडे तोंड लाव, इथे तोंड लाव ना दीदी. सरळ कर ना माझ्यासारखं. बघ मी कसं केलंय. लवकरच भेटूया. टाटा, बाय बाय बाय. टाटा, बाय बाय. सी यू सून. टेक केअर. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या घरच्यांची. पुढच्या लवकर. हो, चला, बाय बाय.